आमंत्रित केलं गेलं आणि आम्ही आलो। मुळात मला इतकं छान वाटतंय, महाराष्ट्र सखीने हा जो इतका सुंदर उपक्रम राबवलाय, अभिनय, वादन, नृत्य, गायन या सगळ्या स्पर्धा इथे रंगवल्यात आणि सगळ्या नवोदित कलाकारांना ही इतकी उत्तम संधी आणि इतका उत्तम प्लॅटफॉर्म इथे मिळवून दिलाय। तर मला तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानायचे हेमलता मॅडम। ही मला वाटतं आपली दुसरी भेट आहे, मी या आधी सुद्धा येऊन गेले। मला खरंच खूप छान वाटतं, या अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले पाहिजेत। शाहू महाराजांना खरं तर आज आम्ही अभिवादन करतोय आमच्या कर्मणुकीच्या माध्यमातून। शाहू महाराजांनी अनेक कलाकार घडवले, मोठे मोठे जे भारताला कलाकार लाभलेले आहेत, शाहू महाराजांनीच त्यांना राजाश्रय दिलेला आहे आणि म्हणून या वेगवेगळे नवीन नवोदित कलाकार पुढे येतील का आणि त्यांचं काहीतरी म्हणजे कलातून ते लोक काहीतरी रोजगार विमुख असं काहीतरी गोष्टी करतील का, तर हा एक उद्देश आहे त्याच्या मागे। आणि कलाकारांना एक सुप्त गुणांना वाव मिळतोच ह्याच्यात, पण त्यांचं पुढे जाण्याची एक वाट आहे आणि म्हणून शाहू महाराजांना खरं तर शाहू महाराज हे भारताचे राजे आहेत आणि त्यांनी अनेक क्षेत्रात स्वतःची कामगिरी गाजवलेली आहे। त्यांचाच एक उत्तर भाग म्हणून आम्ही खरं तर त्यांचेच उपकार आहेत की आम्ही आजची सक्षम पिढी घडलेली आहोत। मग शैक्षणिक दृष्टिकोनातून असो, पहिले राजे असे होते की ज्यांनी पालकांना दंड ठोकलाय की तुम्ही जर मुलांना तुमच्या शाळेत घातलं नाही तर तुम्हाला दंड आकारण्यात येईल। तर हे जे विचार आहेत, शैक्षणिक सक्षमीकरणाचे जे विषय हे असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून जर तुम्ही शिकलात तर अनेक गोष्टी तुम्हाला कळतात आणि म्हणून हे महाराष्ट्र सखी हे चांगल्या विचारांचं एक प्रगतिशील असं व्यासपीठ आहे आणि म्हणून मी आव्हान करेल की सगळ्या महिलांनी या व्यासपीठाला जुडावं आणि आपल्या आपल्या गुणांना सुप्त गुणांना वाव द्यावा। धन्यवाद आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र चॅनलचं खूप खूप आभार आणि असंच त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला यावं असं मी अपेक्षा करते। धन्यवाद। सोनी मराठी आणि महाराष्ट्र सखी यांच्या संयुक्त विद्यमाने कला तुमची साथ आमची हा सुंदर कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र सखी असे उपक्रम आज अनेक वर्षापासून राबवित आहेत। तरुणी आणि महिलांना पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सखी हा एक उत्तम व्यासपीठ आहे। कला तुमची साथ आमची हा अभिनव कार्यक्रम नुकताच 30 जून रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्तानं खास महिलांसाठी नृत्य, अभिनय, वादन, गायन अशा विविध स्पर्धा सोनी मराठी व महाराष्ट्र सखी यांच्यातर्फे घेण्यात आल्या। या स्पर्धांना महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तर या कार्यक्रमामध्ये सोनी मराठी हास्य जत्रा फेम, नम्रता संभेराव आणि चेतना भट यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र सखीच्या संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या, तर आमदार विक्रांत पाटील आणि JM म्हात्रे ट्रस्ट हे प्रायोजक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते, तर सहप्रायोजक वेलनेस संजीवनी होते। दैनिक पुण्यनगरी आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी हे माध्यम प्रायोजक होते। कला तुमची साथ आमची या स्पर्धेत अभिनय स्पर्धेत भावना सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मनीषा मळेकर यांनी द्वितीय, तर राधनी कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकावला। ज्योती जोशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेसाठी रेवती आढाव आणि देवदत्त घरत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। तर या कार्यक्रमातील नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक संजीवनी नृत्य निकेतन आणि द्वितीय क्रमांक रॉयल डान्स अकॅडमी यांनी पटकावलं, तर सुहासिनी पडले आणि ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला। कोमल माने यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले। निलेश राजवर्धन, शेफाली शिंदे या स्पर्धेचे परीक्षक होते, तर गायन स्पर्धेत श्रेया भगत, दिव्या तांडेल, केतकी पेठे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय
द्वितीय आणि तृतीय पारितोषिक पटकावले, तर रेश्मा घाटे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून मिळवले. संगीत विशारद संतोष पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. वाद्यवृंद स्पर्धेत प्रथम क्रमांक शालू इंगळे, द्वितीय क्रमांक उर्मिला पाटील यांनी मिळविला, तर संतोष पाटील हे या स्पर्धेचे परीक्षक होते. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 5,000, द्वितीय बक्षीस 3,000 रुपये, तृतीय बक्षीस 2,000 रुपये, तर उत्तेजनार्थ यांना 1,000 रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर विजेत्यांना चषक, मानाचा फेटा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर महाराष्ट्र इव्हेंटच्या हेड कविता ठाकूर, रेश्मा कोरे या कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृप्ती म्हात्रे, उत्कर्षा पाटील, कोमल माने या प्रतिनिधींनी सहकार्य केले. तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सखी महिला व्यासपीठाला कायम साथ देऊ अशी ग्वाही JM ट्रस्टचे संस्थापक प्रीतम म्हात्रे यांनी यावेळी दिली, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तर मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात भारतातील पहिला ग्लास म्युझिशियन गौरव कोटियन हे या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. या कलाकाराचा हा शो यावेळी आकर्षित ठरला. यावेळी चक्क काचेच्या ग्लासने म्युझिक वाजवताना गौरव यांना पाहून अनेकांना आश्चर्यच वाटले. तर या कार्यक्रमाप्रसंगी JM ट्रस्टचे संस्थापक प्रीतम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका उपायुक्त मंगला माळवे, माजी महापौर चारुशीला घरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर आंतरराष्ट्रीय कामगार नेते, रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे महेंद्र घरत, पनवेलच्या सायबर क्राईम विभागातील पोलीस निरीक्षक दीपाली पाटील, वेलनेस संजीवनी शिंदे ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर गौरी शिंदे उपस्थित होत्या. तर स्पर्धेसाठी वर्षा प्रशांत ठाकूर, प्रीतम म्हात्रे, मोहिनी विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच अजिता क्रिएशन सुद्धा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. महाराष्ट्र सखी हा व्यासपीठ महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांच्या कला सादर करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा एक सुंदर असा मंच आहे. एकंदरीत महिलांना योग्य ती संधी देण्यासाठी हे एक उत्तमच व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठाचा समाजासाठी कुठून तरी चांगला उपयोग होत आहे यात काही शंका नाही.